हे बघा, आज बनवतो आपण बोंबलाची चटणी. बोंबील भाजायला टाकलेत. चला पटकन बनवून घेऊया. भाजून घेते आधी, थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे. बघा तेल टाकते थोडंसं, ते मस्त खरपूस भाजून घेऊया आधी. बघा आता हे टोपात काढूया आणि पाण्यामध्ये भिजत टाकूया आणि त्याचे काटे निघतील. कारण आमचे पप्पा असं खात नाहीत चटणी, त्याचे काटे काढावे लागतात मला. हे बघा पाण्यात टाकून ठेवले भिजत. आता आपण बाकीची तयारी करूया. हे बघा अशा प्रकारे मी त्यांना साफ करून घेतले, त्यातले काटे काढलेत. आता मी गॅस चालू केले. आता आपण फोडणी देऊया. ह्याच्यात मी 2 चम्मच तेल टाकणार आहे. तेल थोडंसं जास्त टाकूया, कारण नॉनव्हेज आहे तर थोडं जास्त टाकते. 2 चम्मच तेल. तेल गरम झालं आपला. लसूण, आणि आता कांदा टाकूया आपण ह्याच्यात. एक मोठ्या आकाराचा कांदा चिरलाय मी, तो टाकते. कांदा थोडासा जास्तच टाकलाय कारण ते चवीला छान लागतं चटणीमध्ये. मोठ्या आकाराचा कांदा एक. तर हे छानपैकी आपण भाजून घेऊया. बघा आपला कांदा बऱ्यापैकी लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यात टाकूया टमाटर. एक टमाटर टाकतो ह्याच्यात. आणि तिकडे भाकरीला मी तवा गरम करत ठेवलाय. तर ह्याच्यात बाकीचे मसाले टाकूया आपण. हिंग थोडासा, हळद अर्धी चम्मच, लाल मसाला, हा कोळी मसाला आहे, आगरी कोळी मसाला, थोडा जास्तच टाकते. आणि थोडासा गरम मसाला. आणि बोंबील जे साफ केलेले आहेत ते टाकू याच्यात. हे बघा आपल्याला मस्त मिक्स करून घेऊया. आणि मग मीठ आणि थोडे 2-3 कोकम टाकते की झालं. थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ मी अगोदर कांदा भाजताना टाकलं होतं, त्यामुळे मीठ कमी टाकलंय. 3-4 कोकम, ज्याला आगळ पण आंबूस पण बोलतात बघा, आंबूळच्या काही काहीतरी असं बोलतात वेगवेगळं. आणि थोडीशी कोथिंबीर. आता ह्याला वाफ देणार मी छानपैकी 5 मिनिटं, की आपली झाली बोंबलाची चटणी. मस्तपैकी छान. ह्याला वाफेवरतीच ठेवायचं, यात पाणी नाही टाकायचं. हे बघा आपलं झालंय मस्तपैकी. मी एकदा दोनदा मिक्स करून घेतलेलं. मला भाकरी भाजायची होती म्हणून मी ती व्हिडिओ शूट केली नाहीये. तिकडे माझी भाकरी चालू आहे. आता छानपैकी थोडीशी कोथिंबीर टाकूया, झाली आपली बोंबलाची चटणी. चटणी बोला, भाजी बोला, काही बोला. आता आपण टिफिन रेडी करूया. मस्त बोंबील चटणी बघा छानपैकी. हा हा, काय सुगंध येतो त्याचा. हे बघा मस्त. हे बघा टिफिन भरापर्यंत भाकरी बघा माझी कशी फुगले, मस्त टम्म. चला गॅस बंद करूया. आपली टिफिन रेडी झालेली आहे. आणि ह्या माझ्या भाकऱ्या झाली. आपली टिफिन रेडी. सांगा कुणाला आवडतं अशीच खायला बोंबील चटणी. कमेंट्स करून सांगा नक्की. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.